आज नगरपंचायतच्या सार्वजनिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी उमेदवारी शिवसेनेकडून भरलेली आहे आणि आज प्रचार दौरा करत असताना आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आहात। माझी निशाणी आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर बटन दाबून मला भरघोस मताने विजय करावा अशी मी प्रथमतः सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। त्याचप्रमाणे 2010 साली मी मोरडेवाडी ग्रामस्थ बेकेमाळा आसन, मोरडेवाडी आसन, गोडशेमाळा आसन, बागलवाडी आसन, माहीम वस्ती, पडाक वस्ती या प्रभागातून 2010 साली ग्रामपंचायत सदस्य झालो आणि त्यानंतर मोरडेवाडीच्या विश्वासानं काम करत असताना, सार्वजनिक सामाजिक शैक्षणिक काम करत असताना या मतदारांचा माझ्या पाठीशी शाबासकी राहिली आणि त्यामुळे मी आपल्या समोरच पांडुरंगाचं मंदिर आहे, या मंदिराची निर्मिती करत असताना जुनं मंदिर होतं, वाडीच्या सर्वांच्या सहकार्याने ते मंदिराचं काम पूर्ण केलं। त्यानंतर आमच्या महिला बंधू भगिनी कोंडावळ्यावर पाणी येत होतं, नळाच्या कोंडावळ्यावर 2-3 जागी कोंडावळी होती, डोंगर वस्ती होती आणि महिला बंधू भगिनीला डोक्यावर हांडे घेऊन त्या ठिकाणी वरती जायला लागायचं, घरी पाणी पोच करायला लागायचं। परंतु ते मी बघितलं, रात्रीच्या 2-2 वाजता 3-3 वाजता या ठिकाणी पाणी यायचं आणि ते प्रथमतः मी सदस्य झाल्यानंतर स्वतःच्या खिशातून पैसे घालून त्यावेळेस पाणी पुरवठा घरोघरी देण्याचं काम, त्यावेळेस खरं महिलांच्या डोक्यावरती हांडा उतरवण्याचं काम माझ्या नशिबी आलं आणि आज सर्व महिला बंधू भगिनी माझ्यावरती अतिशय तेव्हापासून मला मतदान करत आहेत। मी या ठिकाणी तिसऱ्यांदा नगरपंचायतमध्ये उभा आहे, त्यामुळं या ठिकाणी रस्ते असतील, रस्त्याचं काँक्रिटीकरण असेल, ड्रेनेज लाईन मी निवडून आलो त्यावेळेस ओपन होतं, दुर्गंधी सुटायची, मच्छर असायचे, परंतु मी सदस्य झाल्यानंतर मोरडेवाडीपासून तर हायवे पर्यंत जवळजवळ 2 किलोमीटरचा रस्त्याचं या ठिकाणी ड्रेनेजची लाईन बंदिस्त गटार करण्याचं काम केलं। आज हायवे पासून तर मोरडेवाडीपर्यंत रस्ता फक्त आमचा 7 फूट रुंदीचा होता 2010 साली। सदस्य झाल्यानंतर साईडला ओढा होता, तो ओढा बुजवून त्या ठिकाणी जवळजवळ आता मी 25 ते 30 फूट रस्ता रुंदीकरण करून संपूर्ण काँक्रिटीकरण, साईडला ड्रेनेज लाईन मी सदस्य असतानाच त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आमचे गुलाबराव मोडे आणि तिथपासून हनुमान नगर या ठिकाणी रस्ता नव्हता, पावसाळ्यात भगिनींना शेतीचा माल घालण्यासाठी रस्ता नव्हता, स्वतः त्या ठिकाणी खर्च करून या ठिकाणी स्वतःचा JCB लावून प्रथमतः रस्ता केला। त्यानंतर रस्ता डांबरीकरण अख्ख्या रस्त्याला त्या ठिकाणी केलं आणि ते करत असताना स्ट्रीट लाईनची सोय नव्हती, जवळजवळ 17 पोलची स्ट्रीट लाईन त्या ठिकाणी नेली आणि आज सर्व परिसरातील लोक आनंदाने त्या ठिकाणी रस्त्याचा वापर आणि स्ट्रीट लाईनचा वापर करून आज त्या ठिकाणी घरं सुद्धा त्या ठिकाणी बांधलेले आहे। मग अतिशय चांगली कामं करत असताना पण कमादा मातेच्या मंदिर, ते सुद्धा मंदिराच्या साईडला आपण जवळजवळ 6 गुंठ्यामध्ये 6000 स्क्वेअर फूटचं सभागृहाची निर्मिती त्या ठिकाणी केली। साईडला त्या ठिकाणी बगीचा, गार्डन, ते सुद्धा वाडीतील सर्व युवकांच्या सहकार्यानं, पुढाकारानं ते पूर्ण केलं आणि जे जे काम सांगतील ते काम करण्याचा प्रयत्न मी आतापर्यंत केलेला आहे आणि जरी इथून काही मागे चुकला असेल तर मी सर्वांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि इथून पुढे मग बंधू भगिनींनी मला जे जे काम सांगाल ते काम करण्याचा प्रयत्न करीत आहे। सुखा दुःखाचं काम असेल, या ठिकाणी बाजीराव मोडे एखाद्या ठिकाणी दुःखाची घटना घडली तर पहिला बाजीराव मोडे त्या ठिकाणी जातो, स्वतः त्या ठिकाणी सर्व विधी पूर्ण करून गळ्यात टाळ घालून तो विधी त्या ठिकाणी असेल तर स्वतः अनेकांनी पाहिला आहे। म्हणजे सर्वांच्या सुखात दुःखात सुद्धा मी सहभागी असतो। आनंद क्षणामध्ये ज्या ठिकाणी लग्न कार्य असेल त्या ठिकाणी मांडव करण्यापासून तर संध्याकाळी वरात होईपर्यंत हा बाजीराव मोडे त्या ठिकाणी उपस्थित असतो। म्हणजे कोणी मला सुखादुःखाचा सहभागी आमंत्रण सांगू नाही तर नाही सांगू, परंतु मी त्या ठिकाणी जात असतो आणि हाच आज तिसऱ्यांदा हॅट्रिक माझी होणार आहे ही मला कळमदा मातेच्या आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी सर्व बंधू भगिनीला विनंती आहे, 2 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके मंचरगावचे आदर्श सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्या पत्नी या ठिकाणी राजेश्रीताई गांजाळे यांचा धनुष्यबाण आहे आणि मी बाजीराव शंकर मोर्डे यांचाही धनुष्यबाण आहे। तर धनुष्यबाण 1 नंबरला राजेश्रीताई गांजाळे यांचं 1 नंबरला बटन आहे आणि या ठिकाणी
3 नंबरला बाजीराव शंकर मोडे यांचा धनुष्यबाण आहे. सर्वांना आव्हान करतो या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावून धनुष्यबाणाचं बटन दाबून सर्वांनी मला बहुमताने विजयी करावा अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो. सर्व महिला बंधू भगिनींना विनंती करतो. असाच आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या. इथून पुढे बी जी आपली कामं असतील ती पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी मी 100% पूर्ण करीन.